बीडच्या मस्साजोग मधलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे। रोज नवीन महत्त्वाच्या घडामोडी या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये घडतात। या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। आज पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे। पण या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये जो मेन आका म्हणून संबोधला जातो तो म्हणजेच वाल्मिक कराड हा सुद्धा स्वतः सीआयडीला शरण गेलेला होता। पण त्यानंतर पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे अजब थाट समोर आलेले होते। त्यानंतर त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार सुद्धा असल्याचं समोर आलेले होतं। त्यासाठी त्याला 24 तास मदतनीस हवा आहे अशी मागणी त्याने केलेली होती। पण हा आजार किती गंभीर आहे, या आजारामुळे मृत्यू होऊ शकतो का, कारण त्या संदर्भात हा आजार इतका गंभीर आहे ज्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो असं बोललं जात आहे। त्याच्यामुळे हा आजार नेमका काय आहे हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आणि या आजारामुळे वाल्मिक कराडचे कोठडीमधले दिवस कमी होऊ शकतात का, वाल्मिक कराडला असलेला हा आजार पुढे जाऊन वाढू शकतो का, नक्कीच एकूणच त्यासाठी हा आजार नेमका काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। वाल्मिक कराड हा या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल आहे आणि वाल्मिक कराडचा हत्येमध्ये सुद्धा सहभाग असल्याचं बोललं जात आहे। वाल्मिक कराड पाषाण रोडमध्ये असलेल्या पुण्यातल्या सीआयडी ऑफिस मध्ये गेला होता आणि त्यानंतर तो शरण आला होता। त्यानंतर त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे सुद्धा त्यानंतर अजब थाट समोर आलेले होते। त्याने ज्या दिवशी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्या रात्री त्याने काहीच खाल्लं नव्हतं। त्याला बीपीचा त्रास आहे, त्याला शुगरचा त्रास असल्याच्या बातम्या सुद्धा समोर आलेल्या होत्या। दुसऱ्या दिवशी त्याने लेट नाश्ता केला होता आणि त्याने खिचडी आणि आपल्याला भात हवा आहे अशी सुद्धा मागणी केली होती। तो ऑक्सिजन लावून झोपला असल्याच्या सुद्धा बातम्या समोर आलेल्या होत्या। आता त्यानंतर वाल्मिक कराडने एक मागणी केली, एक दाद मागितली, ती म्हणजेच मला मदतनीस हवा आहे माझ्यासोबत 24 तास, कारण मला स्लीप एपनिया नावाचा आजार आहे असं त्याने म्हटलं। आता या आजारासाठी एक मशीन आहे, त्या मशीन वापरण्यासाठी मला एक सहाय्यक पाहिजे आणि त्यासाठी मला एक मदतनीस पाहिजे असं त्याने म्हटलं। त्याचा हा अर्ज जरी नामंजूर केला असला तरी हा आजार वाल्मिक कराडला असलेला स्लीप एपनिया हा आजार त्याच्यामुळे चर्चेत आला आणि हा आजार खरंच इतका गंभीर आहे का की ज्याच्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो, तेच आपण जाणून घेणार आहोत। नेमका हा आजार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही बोललो आहोत IMAचे माजी अध्यक्ष अविनाश बोंडवे यांच्यासोबत। त्यांनी या आजाराबद्दल काय सांगितलेलं आहे, आरोग्य तज्ज्ञांनी या आजाराबद्दल काय सांगितलेलं आहे तेच आपण जाणून घेणार आहोत। आता स्लीप एपनिया म्हणजे एका प्रकारे घोरण्याचा त्रास। नॉर्मल घोरणं वेगळं असतं, पण या आजारामध्ये श्वास अडकतो आणि काही काळ श्वास बंद पडतो। छाती आपोआप चोकअप होते आणि त्यानंतर त्या माणसाला रात्रीतून जाग येते। श्वास अडकल्यामुळे ऑक्सिजन कमी आपल्या बॉडीमध्ये जातो आणि अशामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं। हृदय विकाराचाही झटका त्या माणसाला येऊ शकतो। कधी कधी श्वास इतका बंद पडतो की यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। आता CPAP मशीन या आजारामध्ये वापरलं जातं। हे मशीन म्हणजे काय, तर नाकाला एक मास्क लावला जातो। या मशीनमुळे श्वास घ्यायला अडथळा येत नाही। पण आरोग्य तज्ज्ञांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की या मशीनला कोणत्याही प्रकारच्या मदतनीसाची गरज लागत नाही। त्याच्यामुळे जी मागणी, जी विनंती वाल्मिक कराडने केलेली होती ती अतिशय वायफळ होती, कारण मदतनीसाची आवश्यकताच या आजाराला लागत नाही। पण हा आजार गंभीर असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। या आजारामुळे मृत्यू देखील होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण हा आजार नेमका का होतो, तर जास्त वजन ज्या माणसांचं असतं, जास्त स्मोकिंग जी माणसं करतात त्या माणसांना हा आजार होऊ शकतो। पण जे मशीन आहे ते वापरल्यामुळे श्वास घेण्याच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतात। आता वाल्मिक कराड त्याच्या या आजाराचा ढोंग करत आहे का, त्याच्यामुळे त्याने मदतनीसाची मागणी केलेली आहे का, आणि या आजाराचा ढोंग करून त्याला पोलीस कोठडीमधून बाहेर पडायचं आहे का, रुग्णालयात गेल्यावर जे त्याला प्रश्न विचारले जातात किंवा एकूणच त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होऊ शकतात त्याच्यामुळे तो हे सगळं करत आहे का, हा सुद्धा एकूणच प्रश्न आहे। पण कराडला असलेला हा आजार गंभीर तर आहे असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे आणि एकूणच श्वास घ्यायला जास्त अडचणी आल्या तर मृत्यू देखील होऊ शकतो असं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे। एकूणच तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि या सगळ्या प्रकारामध्ये पुढे काय होतं, पोलीस कोठडी ज्या आरोपींना सुनावण्यात आलेली आहे ती संपल्यानंतर पुढे कशा प्रकारे कारवाई होते हे आपल्याला पाहायचंच आहे। पण कराडला असलेल्या आजाराबद्दल तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न होता। तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।